हॅलो गायज, गुड मॉर्निंग. आज आम्ही खूप दिवसांनी व्लॉग करतो आहे बिकॉज मी आली आहे शॉपमध्ये. सकाळी छान नाश्ता केला आणि पहिल्यांदा शॉपमध्ये गेलो. आज इव्हनिंगला गेलो आदिराचा केक बुक करण्यासाठी, कारण तिचा बड्डे अगदी 3 दिवसावर येऊन थांबला होता. मग म्हटलं आता तर केक बुक करायलाच हवं. थोडंसं कन्फ्यूज होतो तरी पण केलं. नंतर मी गेले मस्त सलॉनमध्ये बिकॉज मला खूप जास्त गरज होती त्याची. आणि मग तिथे गेलो आणि तिथून आदिराज अचानक मला घेऊन गेला फिश आणण्यासाठी. तिथे एवढा चिखल झाला होता तरी पण काय, आता गेलेलो तर जाणंच होतं. बाईक तर आला, तिथे गेलो तर बाईक अडकून बसते म्हणून मग चालतच गेलो. आणि हा धीरजाचा माझा व्हिडिओ करत होता बिकॉज मी एवढ्या चिखलामध्ये बॅगी जीन्स घालून फिरत होते. आता ठीक आहे ना, मला ती आवडते तर काय प्रॉब्लेम आहे. तरी पण त्याने माझा व्हिडिओ काढला आणि त्याच्यावरती मी एक इंस्टाग्रामला छान व्हिडिओ पण बनवला आहे. तर मग संध्याकाळी मस्त फिरायला गेलो. मस्त पावसाचं वातावरण झालेलं आणि मग आम्ही दोघांचं असं काहीतरी चालू होतं. कारण आज होता फ्रायडे आणि आज सगळे येणार होते घरी बिकॉज अधीराचा बड्डे होता. तर तिची मावशी येणार होती आणि तिचा भाऊ येणार होता चिंगू. तर मग आमची तीच सगळी तयारी चालली होती. पहिल्यांदा आम्ही गेलो इस्त्रीचे कपडे देण्यासाठी. तर तिथे आमचं असं काहीतरी मस्ती चालू होती की मला सलॉनमध्ये जायचं असं वगैरे असं. आणि मग घरी येऊन मी मस्त अमायराला रेडी केली, कारण तिच्या स्कूलमध्ये होतं आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन. आता आमच्याकडे ब्लाऊज आणि स्कर्ट्स तर खूप सारे आहेत पण ते आमच्या साईजचे नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही हा घागरा घातला. आणि मग मी हिला स्कूलला सोडायला गेले ऑटोने बिकॉज येत होता थोडासा पाऊस आणि धीराला वेळ नव्हता. फायनली संध्याकाळी आमची मावशी आली आणि आम्ही पोचलो बीचवरती फोटो काढायला. संध्याकाळी मस्त वातावरण झालेलं, त्याचं मी एक छानसं शूट घेतलं विंडोमधून. आणि मस्त झाडं वगैरे मस्त छान वाटत होती, फ्रेश फील होत होतं. तर असा काहीसा आमचा दिवस होता, पण त्यातूनही आम्ही छान एन्जॉय केलं. घरात मस्त दगदग झाली होती बिकॉज. आणि मग सेकंड डेला आम्ही मॉर्निंगला व्ह्यू घेतल्यानंतर आम्ही पोचलो एका कार्यक्रमामध्ये. हे आहे धीरजचे भाऊ आहे ते जे पुण्याला असतात, तर त्यांना एक मुलगी झाली आहे एप्रिलमध्ये. तर त्यांचं आज बारसं होतं, तर त्याच्यासाठी आम्ही पेनला गेलो होतो आणि आदिरा आणि अमायरालासुद्धा घेऊन गेलो होतो. आणि छान असं आम्ही डे स्पेंड केला तिकडे. मी साडी वेअर केली होती आणि सगळ्यांना आम्ही भेटलो पण त्या दिवशी. आणि हे छोटंसं बाळ असं छान फ्रॉक घालून एंट्री करत होतं, त्याचा हा मी व्हिडिओ क्लिप घेतला आहे. आणि या बाळाचं नाव ठेवलं जिया, जे की खूप छान होतं. त्याच्यानंतर इकडे बघा आदिरा आमची, तिला फंक्शनची काही घेणं देणं नव्हतं. तिला मस्त खाऊ मिळालेला, तो खाऊ खात ती मजा करत होती. आणि आमची अमायरा पण इकडे खूप जास्त बोर झाली होती. तिला घरी जायचं होतं कारण तिचा भाऊ तिचं वाट बघत होता. आणि मग या दोघींची अशी छान मस्तीची क्लिप घेत आम्ही असं सेलिब्रेशन केलं. फंक्शन संपलं आणि आम्ही पोचलो घरी. थँक्यू करत होतं, त्याचा हा मी व्हिडिओ क्लिप घेतला आहे. आणि या बाळाचं नाव ठेवलं जिया, जे की खूप छान होतं. त्याच्यानंतर इकडे बघा आदिरा आमची, तिला फंक्शनची काही घेणं देणं नव्हतं. तिला मस्त खाऊ मिळालेला, तो खाऊ खात ती मजा करत होती. आणि आमची अमायरा पण इकडे खूप जास्त बोर झाली होती. तिला घरी जायचं होतं कारण तिचा भाऊ तिचं वाट बघत होता. आणि मग या दोघींची अशी छान मस्तीची क्लिप घेत आम्ही असं सेलिब्रेशन केलं. फंक्शन संपलं आणि आम्ही पोचलो घरी. थँक्यू.